गोष्ट तुझी आणि माझी भाग तिसरा. गोष्ट तुझी आणि माझी. म्हणता म्हणता दिवस सरत होते. तिचं MA पण पूर्ण होत आलं होतं. तशी ती घरचे सांभाळून अभ्यास करत होती. त्याची आणि सर्वांची मदत होतच होती. सुट्टी दिवशी एखादा नवीन पदार्थ करून साऱ्यांना खाऊ घालायची. कधीतरी मूवी, पिकनिक असेही प्लॅन बनवायचे. विनूचा अभ्यासही तीच द्यायची. तिचे पहिले सणवार ही छान पार पडले. 2 वर्ष सरली. ती AMA ही उत्तमरित्या उत्तीर्ण झाली. परीक्षा संपून 2 आठवडे झाले होते. ती ही जरा रिलॅक्स झाली होती. अशाच एका संध्याकाळी ती आणि तो आपल्या रूममध्ये बसून गप्पा मारत होते. तेवढ्यात दारावर थाप पडली. आत येऊ का? वहिनी म्हणाल्या. दोघे हसत म्हणाले, या ना. त्यात काय. आत आल्या तेव्हा तो म्हणाला, काय वहिनी, तुम्ही कधीपासून परमिशन घ्यायला लागलाय? यायचं ना बिंदास्त. द्यायला लागते परमिशन भाऊजी, कारण आता तुम्ही एकटे नाही आहात की नाही? वहिनी म्हणाल्या, अहो हे काय वहिनी, खरंच तसं काही नाहीये. तुम्ही हवं तेव्हा येऊ शकता. नॉक करायची गरज नाही. तिनेही त्याच्या बोलण्याचा दुजोरा दिला. बरं ठीक आहे, यापुढे नाही करणार मी नॉक. अगं बघ, मी काय सांगायला आले होते आणि काय सांगत बसले. मी आणि आई आपल्या एका नातेवाईकांकडे बारशाला चाललोय. तू पण चल ना, फ्रेश वाटेल जरा. गेले कित्येक दिवस फक्त अभ्यासच केलास तू. बाहेर फिरून आलीस म्हणजे बरं वाटेल. वहिनींनी सांगितलं. हो, तुम्ही खाली थांबा, मी येतेच तयार होऊन. ती म्हणाली. हो, तू ये आवरून. भाऊजी छोटी झोपली रूममध्ये. जरा लक्ष द्या. मी दूध बिस्किट काढून ठेवलीत किचनमध्ये. उठली तर तेवढी द्या तिला. जाता जाता वहिनी म्हणाल्या, हो वहिनी, फिकर नॉट. मी देईल लक्ष, तुम्ही या जाऊन. तो वहिनीच्या मागे बाहेर पडला. ती छान तयार होऊन खाली आली. वहिनींना ड्राईव्ह करता यायचं. आज त्या गाडी चालवत होत्या. 4च्या दरम्यान तिघी बारशाच्या ठिकाणी पोचल्या. आईच्या चुलत बहिणीच्या नातवाचं बारसं होतं. त्या आता आल्या. बारसं व्यवस्थित झालं. आता सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. आईची बहीण आली आणि त्यांना म्हणाली, चल बाई मालती, ओटी भरण्याचा पहिला मान तुझा, असं म्हणत त्यांच्या हाताला धरून घेऊन गेली. अनु आणि वसुधा वहिनी तिथेच गप्पा मारत बसल्या. बाजूला 4-6 बायका बसल्या होत्या. त्यांच्याकडे बघून काहीतरी कुजबुजत होत्या. त्यांचा संवाद वहिनी आणि अनुच्या कानी पडत होता. एक दुसरीला विचारत होती, ती वसुधा जवळ कोण आहे? दुसरी तिला सांगत होती, अगं ती मालतीची धाकटी सून, मुकुंदची बायको. परत त्या दुसऱ्या बाईने विचारलं तिला काही मूलबाळ? ती पहिली खांदे उडवत म्हणाली, कुठे काय, शिकतय म्हणे. ती अजून 2 वर्ष झालीत लग्नाला, अजून तरी काही नाहीये. अगं बाई, आता काय करणार आहे एवढं शिक्षण घेऊन? शेवटी काय घरीच बसायचं ना, मुलांना आणि संसार सांभाळत. आणि मी ऐकलंय त्यांच्या वयात अंतर आहे म्हणे. ती दुसरी बोलत होती, अंतर जरा जास्तच, 10-12 वर्षाचं आहे. पहिली तुसडेपणाने बोलली, अगं बाई, ही 20-25ची वाटते, म्हणजे त्याची तर 35शी उलटली असेल नाही. आता काही होईल असं वाटत ना. या वाक्यावर दोघी खदाखदा हसत होत्या. आता अनुला ते ऐकणं असह्य होत होतं. ती उठून बाहेर आली. पाठोपाठ वहिनी सुद्धा आल्या. तिच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवला. गालावरून ओघळणारे अश्रू तिने पटकन पुसले. दोघी आत आल्या. तोपर्यंत आईचं सुद्धा झालंच होतं. सगळ्यांचा निरोप घेऊन तिघी गाडीत बसल्या. गाडीत कुणी बोललंच नाही. अनु आणि वसुधा गप्पच होता आणि आई थकव्यामुळे झोप लागली होती. 7:30च्या दरम्यान घरी आल्या होत्या. 7:30च्या दरम्यान घरी पोचल्या. छोटे आणि मुकुंद खेळत होते, तर दादा आणि बाबा कसले तरी गप्पा करत होते.
सगळ्या जणी फ्रेश होऊन आल्या. वहिनी आणि अनु स्वयंपाकाला लागल्या आणि बाकीचे बाहेर होते. अनु वहिनींना सांगत होती, वहिनी झाला प्रकार कुणाला सांगू नका प्लीज. नाही ग, नाही सांगणार. तूही जास्त विचार करत बसू नकोस त्याचा. सोडून दे, लोक काय बोलतच असतात ग, वहिनी तिला समजावत म्हणाल्या. हो वहिनी, ती म्हणाली. जेवण उरकली, सगळे बाहेर गप्पा मारत होते. अनु मात्र वर तिच्या खोलीत बसली होती. राहून राहून तिला तोच प्रसंग आठवत होता. तिला पुन्हा पुन्हा तेच वाक्य आठवत होतं. त्याची पसतेशीची उलटली. ती विचार करत होती. आपण आपलाच विचार करत होतो. पत्नी म्हणून आपलं काही चुकतंय का? आपण आपल्या जोडीदाराचा विचार करायला हवा होता. तिच्या गालावरून झरझर अश्रू उतरत होते. तेवढ्यात दार वाजल्याचा आवाज आला. तिने पटकन डोळे पुसले. तो येऊन तिच्या जवळ बसला. ती त्याला बिलगली. काय ग, काय झालं, रडतेस का? त्याने विचारलं. नाही, काही नाही झालंय आणि मी रडत नाहीये, असं म्हणत तिने मिठी अजून घट्ट केली. ती कशामुळे तरी खूप दुखावली हे त्याला कळलं होतं. कारण जेव्हा असं काही व्हायचं ती अशीच त्याला घट्ट मिठी मारायची आणि तोही त्यावेळी तिला प्रेमाने कवटाळायचा. आताही त्याने तेच केलं होतं. ती थोड्या वेळाने शांत झाली. त्याने तिला झोपवलं. हे सगळं होऊन 1 आठवडा उलटला. खरं तर तिला डायरेक्ट डॉक्टरेट करायचं होतं मराठीत, पण आता तिने थांबायचा निर्णय घेतला होता. 1 वर्षाची गॅप घेऊन नंतर पुन्हा सुरू करेन असं सांगायचं तिने ठरवलं होतं. पण त्यामागचं खरं कारण ती कोणाला सांगणार नव्हती. तिने सगळ्यांना आपला निर्णय सांगितला. मुकुंदाला जरा धक्का बसला होता. कारण पत्नी होण्याआधी ती त्याची विद्यार्थिनी होती आणि तिचं मराठी विषयावरचं प्रेम त्याला माहीत होतं. त्याने पुन्हा पुन्हा खोदून विचारण्याचा प्रयत्न केला. तिला समजावलं, पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. शेवटी त्याने तो नाद सोडला. तिने न सांगताही वहिनींना त्यामागचं कारण उमगलं होतं. आता ती विनूच्या शाळेत मराठीची शिक्षिका म्हणून काम करू लागली होती. सगळं नीट चाललं होतं. मुकुंद सुद्धा थोडा वरमला होता. विनू आता 1लीत होती. अनु सगळं अगदी तत्परतेने सांभाळत होती. आई बाबांकडे पण लक्ष देत होती. कारण आता ताईचं लग्न झालं होतं, त्यामुळे ते अचानक एकटे पडले होते. पण अनु आणि मुकुंद हे दोघे व्यवस्थित त्यांची काळजी घेत होती. आता त्यांच्या लग्नाला 3 वर्ष होत आली. दिवस छान जात होते. डिसेंबरचा शेवटचा आठवडा होता. शाळांना नाताळाच्या सुट्ट्या लागल्या होत्या. अनु 4 दिवस आईकडे गेली होती. ती 27 तारखेला संध्याकाळी परतली. ती मुळी डोकं धरूनच दारावरची बेल वाजली तेव्हा आई उठून आल्या. दारात अनु उभी होती. तिने बॅग आत नेली आणि आईंना म्हणाली, आई, थोडं लिंबू पाणी द्याल का मला? द्या का प्लीज, डोकं गरमतंय. काल परवापासून पोटात मळमळतंय. पित्त उठलंय बहुतेक. लिंबू पाणी पिऊन जरा पडते म्हणजेच बरं वाटेल. बरं, मी आणते, तू फ्रेश हो जरा, जा. असं म्हणून आई किचनमध्ये गेल्या आणि ती वर तिच्या बेडरूममध्ये. थोड्या वेळाने आईंनी तिला लिंबू पाणी दिलं. ते पिऊन ती जरा झोपली. उठली तेव्हा तिला जरा बरं वाटलं, पण पोटात मळमळत होतंच. ती आवरून खाली आली तेव्हा आई पानं वाढत होत्या. ती म्हणाली, आई, मला नको आज जेवायला. मी नुसतं एखादं फळ खाईन. आईंनी मान डोलावली. तरीही तिला आईंनी बळे दूध पाजलं, पण तेही उलटलं. ती रात्रभर उलट्यांनी हैराण झाली होती. रात्री कधीतरी उशिरा तिला झोप लागली. तिच्यासोबत मुकुंदही जागला होता. त्याचंही बरंच जागरण झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला लवकर जाग आली. तेही उलटीमुळेच. ती उठली आणि आवरून किचनमध्ये आली. आई किचनमध्ये नुकत्याच आल्या होत्या. त्यांनी गॅसवर चहाचं आदन ठेवलं होतं. ती पाठीमागून आणि मिठी मारत त्यांना म्हणाली, गुड मॉर्निंग आई, आज काय स्पेशल?
नाश्ता? अगं रात्री थोडा भात उरला होता, आता तो फोडणीला टाकते. तसंही तुला आवडतो ना? खा मस्त. कालपासून तिखट नाहीये पोटात काही. पित्तामुळे कितीदा सांगितलंय रात्री जास्त जागू नकोस म्हणून, मग हे असं पित्त उडतं. आई रागावत बोलल्या. शॉली ना आई, सॉरी ना आई, ती लाडात बोलली. ती लहान मुलांसारखी बोबडं बोलली आणि आई लगेच हसल्या. तिने कांदा टोमॅटो चिरायला घेतलं. तेवढ्यात वहिनी आल्या. एव्हाना तिचा कांदा चिरून झाला होता. वहिनींनी आल्यावर कांदा फोडणीला टाकला आणि तिला अगदी भडभडून आलं. ती लगेच बेसिनकडे धावली. तोंडावर पाणी मारून बाहेर आली. काय ग, ठीक आहेस ना? वहिनींनी विचारलं. हो वहिनी. फोडणीचा वास सहन नाही झाला मला. एकदम मळमळून वाटलं पुन्हा उलटेच पण नाही, नुसतं ओकारी आल्यासारखं वाटलं. वहिनींनी शंकेनं आईकडे पाहिलं. दोघी खुदकन हसल्या. आईंनी तिला जवळ घेतलं. विचारलं, बाळा तुझी पाळी कधी होती? 17 तारखेला. बापरे, आज 28 ना, म्हणजे 10 दिवस पुढे गेली. याआधी तर असं कधी झालं नव्हतं. ती सहज बोलून गेली आणि तिचं गुपित तिलाच उमगलं. ती लाजली. आईंनी तिच्या कानशिलाला बोट लावून आपल्या कानापाशी आणून कडकड मोडली आणि तिची दृष्ट काढली. आई आलेच मी, असं म्हणत ती वर आपल्या खोलीत गेली. सांभाळून जा ग, धडपडशील, आई म्हणाल्या. ती खोलीत आली. तो अजूनही झोपला होता. त्यालाही जास्तच जागरण झालं होतं म्हणून तिने त्याला उठवलंच नाही. तिने प्रेगटेस किट आधी आणून ठेवलं होतं. तिने बाथरूममध्ये जाऊन चेक केलं. पॉझिटिव्ह होतं. तिला खूप आनंद झाला आणि नकळत हात पोटावरून फिरला. ती बाहेर आली. एक वार त्याच्याकडे नजर फिरवली. ती खाली आली. वहिनींना दाखवलं आणि त्यांच्या खुशीत शिरली आणि तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. वहिनी, आता तरी लोकांची तोंड बंद होतील ना? हो बाळा, आता कोणी काही बोलू शकत नाही. आता कोणी काही बोलू शकणार नाही बघ. तेवढ्यात आईंची देवघरातून हाक ऐकू आली. दोघी तिथे गेल्या. आई देवासमोर बसल्या होत्या. दोघी त्यांच्या बाजूला जाऊन बसल्या. आई, माझ्या पोरीची कूस उज्ज्वललीस. हा अनमोल ठेवा तिच्या ओटीस टाकलास. तुझे खूप खूप आभार आई. आई देवीला सांगणं करत होत्या. दोघींनी हात जोडले. आईंनी देवापुढची साखरेची वाटी उचलून चिमूटभर साखर अनुच्या तोंडात टाकली. आता सगळे उठले होते. बाबा वर्तमानपत्र वाचत होते आणि दादा छोटीशी खेळत होते. तो आताच बाथरूम मध्ये गेला होता. सगळे डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते. वहिनी आणि अनु वाढत होत्या. तेवढ्यात तिच्या रूममधून त्याची हाक ऐकू आली. अनु, टॉवेल. तीही खालून ओरडली. आले आणि पटकन वर आली. त्याला टॉवेल दिला. तो पटकन बाहेर आला. बायको, केस पुसून दे ना, असं म्हणत तो खुर्शीत बसला. तिने टॉवेल घेतला आणि त्याचे केस पुसू लागली. अहो, तुम्हाला काहीतरी सांगायचंय, ती म्हणाली. अगं बोल ना. तो बोलला. ती वाकली आणि त्याच्या कानाजवळ जात बोलली. तुम्ही की नाही तुम्ही की बाबा होणार आहात? तो ताडकन उठून उभा राहिला आणि तिला गदागदा हलत विचारत होता. खरं सांगतेस? खरंच मी बाबा होणार आहे, ती पुन्हा म्हणाली. हो. हे ऐकून त्याने चक्क तिला उचलून घेतलं आणि फिरवू लागला. शेवटी ती म्हणाली, आहो, हळू खाली द्रो ना, मला गरगरतय. हो उतरवतो, सॉरी, असं म्हणत त्याने तिला उतरून बेडवर बसवलं आणि तिला पाणी दिलं. सॉरी, खरंच सॉरी. तुला अजून काही हवंय का? तुझं डोकं चेपून देऊ? खरंच सॉरी पिलू. तो अगदी भांबावून बोलत होता आणि ती हो घातलेल्या बापाची तगमग पाहू हसत होती. तुला हसू येतंय? तो बावाकडं तोंड करून बोलला. अहो, हसू नाही तर काय, किती हायपर होताय. एवढं काही नाही झालं आणि असं होतं गरोदरपणात, ती त्याला समजावत म्हणाली. ते काही असलं तरी तुला काही झालं तर मला नाही सहन होणार, म्हणून
म्हणून आजपासून तुझी काळजी मी घेणार. ठीक आहे, चला खाली जाऊया, सगळे वाट बघत असतील. दोघे खाली आले. छोटी मा मला भाऊ आणणार की बहीण असं म्हणत विनू तिला बिलगली. त्यावर सगळेच हसले. अभिनंदन अभिनंदन दादा दोघांना म्हणाले. दोघे जोड्याने आई बाबा आणि दादा बहिणींच्या पाया पडले. तिने फोन करून आई बाबांनाही कळवलं. त्यांना सुद्धा खूप आनंद झाला. नाश्ता झाल्यावर आई म्हणाल्या, मुकुंदास संध्याकाळी घेऊन जा बाबा तिला डॉक्टरकडे. वेळेत ट्रीटमेंट सुरू झालेली बरी. संध्याकाळी डॉक्टरकडे गेले. अनुला काही प्रॉब्लेम्स असला तर ती त्याच्याकडेच जायची. ते स्त्रीरोग तज्ज्ञ होते, डॉक्टर अतुल कुलकर्णी. त्यांचा नंबर येताच ते आत गेले. डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर काहीसे गंभीर भाव होते आणि त्यांचं गंभीर स्वरात ते बोलले, ती प्रेग्नेंट आहे. तोही जरा गंभीरतेने बोलला. डॉक्टर काय झालंय? काही सिरियस मॅटर आहे का? ती ठीक तर आहे ना? आणि बाळ, त्याला तर काही प्रॉब्लेम नाहीये ना? डॉक्टर त्याला मध्येच थांबवत म्हणाले, हो सांगतो, सगळं सांगतो, जरा मन घट्ट करून ऐका. काही सिरियस आहे का डॉक्टर? प्लीज असं अंत पाहू नका, लवकर सांगा, ती कळकळून म्हणाली. एका तर मिस्टर बर्वे तुमचं बाळ हेल्दी आहे, पण हे बाळपण तुमच्या पत्नीच्या जीवावर बेतेल असं माझ्या निदर्शनास येते. ती पूर्वीपासून माझी पेशंट आहे, म्हणून मला तिच्या बाबतीतल्या कॉम्प्लिकेशन्स मला माहिती आहेत. त्यामुळे मी सांगतोय, मी शक्य तितका लवकर ही प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्याचा आणि पुन्हा कधीही चान्स न घेण्याचा सल्ला देईल. असं म्हणत असताना मध्येच त्यांना तोंडचं ती म्हणाली, डॉक्टर काय बोलताय हे तुम्ही? ती गरजली, हे बघा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेकंड डॉक्टर ओपिनियन घेऊ शकता, पण मला खात्री कोणीही गायनो तुम्हाला हेच सांगेल. डॉक्टर शांतपणे म्हणाले, नाही डॉक्टर, ते शक्य नाही. माझं काहीही झालं तरी चालेल मला, पण मी माझ्या बाळाला जन्म देणार. तिला अश्रू अनावर झाले. डॉक्टर, यावर काही उपाय नाही का? तो तिला येऊन म्हणाला. नाही, डॉक्टरांनी असं म्हणताच त्याची होती नव्हती ती आशा सुद्धा मावळली. डॉक्टर, कसं आणि कधी करायचं अबॉर्शन्स? तो निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, अहो तुमच्या जिभेला काही हाड, मी नाही करणार आहे असं काही. ती पुन्हा रडत म्हणाली, हे बघ अनु, भावनिक होऊन विचार नको करूस. तुम्ही आज ठरवा आणि तुमचं ठरवलं की या गोळ्या दिवसातून 3 वेळा द्यायच्या. 3 दिवस अँड यू विल बी फ्री. डॉक्टरांचं ऐकून ती उठून निघून आली बाहेर. घ्या त्या इथं, मी देईन तिला. त्या गोळ्या घेऊन तो बाहेर आला. ती गाडीत बसली होती. मी एवढंच सांगीन, हे प्रकरण घरच्यांकडे जाता कामा नये, ती म्हणाली. त्याने मानेने होकार दिला. दोघे घरी पोचले. आईंनी चौकशी केली. त्यांनी काहीतरी सांगून वेळ मारून नेली. रात्री जेवण झाल्यावर ती किचनमध्ये असताना तो आला. तिथे आई आणि वहिनी होत्या. अनु, गोळी घे, तो म्हणाला. घेईन मी नंतर, ती म्हणाली. आई म्हणाल्या, घे बाळा, नंतर विसरशील. आई आताच उलटी झाली मला, परत होईल ही. झोपताना घेईन आणि डॉक्टरांनी सांगितलंय की या गोळीने झोप येईल म्हणून झोपताना घेईल. अनु बोलली, घे ग बाई, पण हे झोपताना विसरता. आईंनी समजावलं. सगळं आवरून अनु गोळी घे. त्याने तिच्यासमोर गोळी ठेवली. मी नाही घेणार, माझा निर्णय मी मगाशी सांगितलाय. ती झोपायला वळली. त्याने तिला खेचलं आणि बोलला, हे बघ, मी मगाचपासून तुला सांगतोय, तुला काही झालं तर ते मला सहन होणार नाही. तू सोबत असशील तर आयुष्यभर वांझोटा म्हणून जगेन. तर मीही तुम्हाला सांगते, जर मी प्रेग्नेंट राहिली नसते तर कदाचित चान्स घेतला नसता. पण आता आपल्या बाळाचं बीज माझ्या गर्भात अंकुरलंय. हे बाळ आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. आपलं आहे ना? हो, हे बाळ समजून घ्या ना प्लीज.
ती पुन्हा कळकळून म्हणाली, हे बघ न जन्माला आलेल्या बाळाचा तू एवढं विचार करतेस आणि ज्या जिवंत माणसावर प्रेम केलंस त्याचं ऐकूनही घेत नाहीस, असं का? हे बघा, तुमच्यासाठी जरी हे बाळ जन्माला आलं नाही तरीही माझ्यासाठी त्याचा जन्म तेव्हाच झाला जेव्हा मला त्याच्या माझ्यात असण्याची जाणीव झाली. आणि बाळाला जन्म देऊन मी एकदा मरणार होते, पण बाळाला मारून मला रोज मरताना बघायचं नाहीये. आजची रात्र विचार करा, तरीही तो नाही बदलला तर उद्यापासून गोळ्या घेईन. एवढं सांगून ती झोपली म्हणजे नुसती डोळे बंद करून पडून राहिली. तिला रूममध्ये हालचाल जाणवली. ती खुशीवर वळली आणि तिने डोळे उघडले. तो त्याच्या रूमला लागून असलेल्या बाल्कनीत उभा होता. त्याच्या हातात त्या गोळ्या होत्या. त्याने त्या बाहेर भिरकावल्या. तिला समाधान वाटलं. तिने डोळे मिटले. काही वेळ तो तिथेच एरझरा मारत होता. नंतर तो तिच्या जवळ येऊन बसला. ती झोपल्याची खात्री करून घेतली आणि तिच्या पोटावर हळुवारपणे हात फिरवला आणि ठेवला आणि म्हणाला, माफ कर बाळा, तुझ्या आईवर प्रेम करता करता मी हे विसरलो की तूही माझंच एक अंश आहेस. पण मी तरी काय करू? तुझा जन्म झाला तर माझी अनु मला सोडून जाईल हे ऐकूनच मी गर्भगळीत झालो. बघ, अजूनही मला तीच भीती सतावते. मी माझ्याकडून हर तऱ्हेने प्रयत्न करेन. आता तूही माझी मदत कर. तो असं म्हणत असताना त्याच्या हाताला आतली हालचाल जाणवली. जणू बाळाने बापाचा ऐकल्याचा तो दाखला होता. तो उठून हळूच तिच्या बाजूला झोपला. सकाळी ती उठली तेव्हा तो बाजूला नव्हता. ती आवरून खाली आली तेव्हा त्याला तो नाश्ता करताना दिसला. तिच्या येण्याची चाहूल लागताच तो म्हणाला, आपल्याला डॉक्टरांकडे जायचं हे, तयार हो. तिच्या पोटात पुन्हा गोळा आला. कालचा विचार बदलला की काय असंही तिच्या मनात क्षणभर आलं. तरीही ती यंत्रवत तयार झाली. दोघे निघाले. डॉक्टरांकडे पोहोचून नंबर घेतला आणि बाहेर बसले. डॉक्टरांना यायला अजून वेळ होता आणि यांचाच पहिला नंबर होता. कुणी कोणाशी जास्त बोललं नाही. डॉक्टर आले आणि त्यांना आत बोलावलं. ते आत येताच डॉक्टरांनी थेट प्रश्न केला, काय ठरलंय तुमचं? डॉक्टर, आम्हाला हे मूल हवंय. तुम्ही ट्रीटमेंट सांगा, आम्ही ती करू. तो बोलला. डॉक्टर हुसाटा टाकत म्हणाले, ठीक तर मग. पण मी पुन्हा एकदा सांगतो अनु, तुझ्या जगण्याचे फक्त 40% चान्सेस आहेत आणि 60% धोका. तरी तर जर तुम्ही ही रिस्क घेऊ इच्छित असाल तर मग ठीक, मी औषध लिहून देतो, ती वेळेवर घे. असं म्हणत डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहायला घेतले आणि इतर सल्लाही दिला. दोघे घरी आले. तिला आराम करायला सांगून तो बाहेर गेला. ती कपडे बदलून आली आणि बेडवर पडून विचार करू लागली की नेमकं होतंय तरी काय? तिचा निर्णय बरोबर आहे की चूक? कारण अर्धा दिवस झाला होता पण तो अजूनही तिच्याशी एक शब्द नीट बोलला नव्हता. वेलीवर फुल उमललं की छान फुलते तसं अनुच्या संसार वेलीवर फुल उमलण्याच्या मार्गावर होतं. पण अनु मात्र दडपणाखाली होती. अपत्य सुखासाठी पती तर दुखावला जात नाहीये ना. पण तिचा हे करण्यामागचा हेतू शुद्ध होता. भारतीय स्त्री आपल्या सौभाग्याला प्राणापलीकडे जपते आणि त्या दिवशी त्या समारंभात त्यांच्या पुरुषार्थावर प्रश्न निर्माण केले जात होते. मग ती शांत कशी बसणार होती? फक्त आपल्या पतीच्या सन्मानार्थ ती हे आपल्या जीवावरचं पाऊल उचलणार होती. दिवस सरत होतं. 3 महिने होत आले होते. अनु ओकारांनी बेजार झाली होती. कधीही रात्री अपरात्री तिला उठावं लागायचं तेव्हा तोही उठायचा. या तिच्या स्थितीवरून ती किती नाजूक आहे आणि पुढे काय परिस्थिती ओढवणार याची त्याला कल्पना आली होती. ती खूपच अशक्त होती. शाळेतही तिने कसंबसं फेब्रुवारीपर्यंत सगळं शिकवून संपवलं आणि रिझाईन केलं. आता ती घरीच बसायची.
तो सर्व तोपरी तिची काळजी घ्यायला मात्र तिचा अप्रोक्षक हो. गेल्या 3 महिन्यापासून त्यांच्यातला अबोला वाढला, पण घरात त्यांनी हे जाणून दिलं नव्हतं. सरप्राईजच्या नावाखाली तिला लागलेली डोहाळ्याच्या वस्तू तो आईकडे देऊन जायचा. तिला काही त्रास तर होत नाहीये ना हे पाहण्यासाठी रात्र जागायचा. मध्येच तिला उलट्या व्हायच्या, तेव्हा तो कधी कधी उचलून तिला बाथरूमपर्यंत घेऊन जायचा. कारण दिवसभर उलट्यांनी बेजार झालेली तिच्यात चालायचं प्राण उरायचं नाही. पण यातही संभाषण क्वचित व्हायचं. 3ऱ्या महिन्यात तिची चोरओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. दोघेही सोनोग्राफीसाठी डॉक्टरांकडे आले. सोनोग्राफी रूममध्ये तिच्या पोटावरून फिरवणाऱ्या मशीनने समोर दिसणाऱ्या स्क्रीनवर त्याच्या बाळाची इवलीशी कीर्ती दिसत होती. डॉक्टर बाळाबद्दल सांगत होते, त्यांच्या वाढीच्या प्रोसिजर्स समजावून देत होते. हे सगळं होत असताना त्याने तिचा हात हातात धरला. तेव्हा सगळं आवरल्यावर त्याने तिला गाडीकडे जायला सांगितलं. डॉक्टर आणि मुकुंद त्यांच्या कॅबिनमध्ये आले. तिच्या विषयीची माहिती घेण्यासाठी, औषध घेण्यात काही अडलं तर ते विचारण्यासाठी. म्हणून मुकुंद कित्येक वेळा त्यांना फोन करत असे. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती. तो डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर काय झालं, सगळं ठीक तर आहे ना? डॉक्टर हुसाटा टाकत म्हणाले, हे बघ मुकुंदा, कूल डाऊन फर्स्ट आणि शांतपणे ऐक मी काय सांगतोय ते. मी तिच्या जीवाला धोका आहे हे तुला आधी सांगितलंय. आता मी दिलेल्या मेडिसिन्समुळे आणि तू घेतलेल्या योग्य काळजीमुळे तो थोडा कमी झालाय असं आपल्याला म्हणता येईल. पण अजून पूर्णपणे टळला नाहीये आणि तसं होणारही नाही. आता जरी ती ठीकठाक वाटत असली तरी नंतर कॉम्प्लिकेशन्स वाढतील. मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेन, पण शेवटी जे होणार आहे ते होईलच. पण डॉक्टर, तो हताशपणे बोलला, माझा तुला डिमोटिवेट करायचा हेतू नाहीये, मी फक्त तुला अलर्ट करतोय. डॉक्टर शांतपणे म्हणाले, ठीक आहे डॉक्टर, येतो मी. तो उठत म्हणाला आणि दोघे घरी आले. 4थ्या महिन्यात उलटीचा त्रास थोडाफार कमी झाला होता. तिला वेळेवर डॉक्टरकडे नेऊन आणलं, औषध नीट देणं हे सगळं तो करत होता. खूप काही बोलायची इच्छा असूनही तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते, यायला तयारच नसायचे. ती खूप वेळा तो खोलीतून बाहेर जाऊ नये म्हणून त्याला अडवायचा प्रयत्न करायची, पण नेहमी दोघांचं भांडण व्हायचं आणि तो चिडचिड करत निघून जायचा आणि ती रडत बसायची. त्या दिवशीही असंच घडलं. तो खोलीत नव्हता, ती आत्ताच आत आली होती. तिला टेबलवर त्याची डायरी पडलेली दिसली. तो कुणालाही तिला हात लावू देत नाही हे माहीत असूनही तिने ती उचलली आणि वाचायला सुरुवात केली. आज अनुला 3रा महिना लागला. खूपच अशक्त झाली, उलट्यांनी हैराण होते आणि तिच्यासाठी मला काहीच करता येत नाही. प्रत्येक वेळी तिला होणाऱ्या ओकाऱ्या तिला माझ्यापासून तोडणार आहेत या जाणीवेने काळजाचं पाणी होतंय. मला बाबा म्हणून मिरवता यावं म्हणून स्वतः मरणाच्या दारात निघालीस. बाळ मलाही हवंय, पण तिच्या जीवाचा सौदा करून नव्हे. हे तिला कसं समजावं काही कळेना. तू गेलीस तर काय होईल याचा एक वेळ तरी विचार केलास का? ती वाचत असताना तो आला. डायरी हिसकावून घेत खेकसला, तुला एकदा सांगून कळत नाही का ग? माझ्या डायरीला हात लावलेला मला आवडत नाही असं म्हणून त्याने डायरी हिसकावून घेतली आणि बाजूला फेकली. माझ्या भावनांची कदर नाहीये कुणाला. सगळे स्वार्थी झालेत. आता माझा जीव गेला तर चांगला असं म्हणत त्याने भिंतीवर हात आपटला. ती धावत त्याच्याकडे आली, त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली. कमरेला पडलेला त्याच्या हाताचा आवेगाने आवळलेला विखावा घट्ट होऊ लागला. तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. त्याने
खसकन हात सोडले. तिच्या गोऱ्या कमरेवर लालेलाल वळ उठले. तो बाहेर गेला आणि एक मोठा आवाज आला. त्याचबरोबर ती बाहेर धावली. तो समोरच्या रूमच्या दारात उभा होता आणि हात रक्तभंबाळ होता. वहिनी ही धावत वर आल्या. त्यांनी तिथे पाहिलं कोणीच नव्हतं. खाली जाताना त्या दोघांच्या खोलीतला आवाज त्यांना ऐकू आला. तुम्हाला काय वाटतंय असं आदळआपट करून स्वतःला इजा करून घेतली म्हणजे होणार टळणार आहे? ती रडत म्हणाली. नाही ग, होणार टळणार नाहीत. आणि हो, हे असं केल्याने माझी घुसमट कमी होते. तू तुझी मनमानी केलीस, आता मी करतोस एवढंच. असं म्हणत त्याने खाडकन दरवाजा उघडला. समोर वहिनी उभ्या होता. वहिनी, या ना, काही काम होतं का? तो एकदम नॉर्मल होता म्हणाला. अनुने पटकन डोळे पुसले. वहिनी आत आल्या. काय झालंय अनु? त्रास होतोय का कसला? नाही वहिनी, ती भांबावून म्हणाली. काय हे भाऊजी, एवढं कसं लागलं? वहिनी बेडवरचा फर्स्ट एड बॉक्स उघडत म्हणाल्या. अहो वहिनी, ते मी आतल्या खोलीत काही पडल्याचा आवाज आला म्हणून तिथे गेलो आत जाण्यासाठी. दार उघडला आणि मी आत जाणार एवढ्यात दार येऊन हातावर आदळला. बरं या, मी बँडेज करते हाताला. असं म्हणून वहिनींनी त्याच्या हाताला बँडेज केलं. अनु किचनमध्ये आली. चहा गॅसवर ठेवला. मनात चहासारखा भावनांचं मिश्रण मनात उकळत होतं. असहाय्य भावना डोळ्यावाटे वाहत होत्या. तेवढ्यात आई आत आल्या. काय ग, काय चहा आटला बघ, कुठंय लक्ष? असं म्हणत त्यांनी गॅस बंद केला. सॉरी आई, ती डोळे पुसत म्हणाली. काय झालं बाळा, त्रास होतोय का कसला? नाही आई, ठीक आहे मी. असं म्हणून ती बाहेर आली. गरोदरपणात होतात मूड स्विंग असं वाटून आई गप्प राहिल्या. संध्याकाळ झाली होती. ऊन अस्ताकडे कळली होती. अनु झोक्यावर बसली होती. हात पोटावर होता. आतली हालचाल तिला जाणवत होती. ती विवंचनेत होती. आपल्या आत अंकुरणारं जीव सत्य आहे की प्रॅक्टिकली विचार करत आपल्याला वाचू पाहणारा आपला नवरा, दोन्ही तिचा जीव की प्राण होतं. त्यामुळे ती जास्त गुदमरत होती. बाईने अशा अवस्थेत जास्त विचार करू नये. बाळाच्या वाढीसाठी चांगलं नसतं ते. असं म्हणत वहिनीने तिला चहा दिला. चहा पिता पिता गप्पा झाल्या. ती मध्ये तरी एक आठवडा आईकडे जाऊन आली. सोबत तो होताच. आता तिला पाचवा लागला होता. पोट थोडंसं उभर दिसत होतं. एप्रिल महिना होता. तो फार उकडत होतं. तिची तर अगदी तगमग होत होती. पण ती सारं सहन करत होती. ते फक्त बाळासाठी. तो हल्ली खूप काळजी घेत होता तिची. अगदी एखादीला हिचा हेवा वाटावा इतकी. सतत मागे मागे येणं, तिला भरवणं, हात धरून फिरायला नेणं, पण बोलणं क्वचितच व्हायचं. सहावा महिना सुद्धा असाच गेला. 7व्या महिन्यात ते पुन्हा सोनोग्राफीसाठी डॉक्टरांकडे आले. आता सोनोग्राफी बाळाचे इवले हात पाय डोकं नीट दिसत होतं. त्यांची हालचाल दिसत होती. डॉक्टरांनी त्यांना बाळाच्या हृदयाची ठोके ऐकवले. दोघे आनंदले. डॉक्टरांनी पुन्हा काळजी घेण्याबाबत सांगितलं. दोघे घरी आले तेव्हा तिचे आई बाबा आलेले होते. दोघे आई बाबांना भेटले आणि फ्रेश होण्यासाठी आपल्या खोलीत गेले. खाली आले तेव्हा घरातले सगळे जमले होते. ती येऊन त्यांच्यात बसली. तो बाहेर जाणार तेवढ्यात आईने त्याला हाक दिली. अहो चिरंजीव कुठे चाललाय? या बसा, आपल्या सौच्या डोहाळे जेवणाची तयारी चाललीये. डोहाळे जेवण आई, नकोय ग हे सगळं, उगीच दगदग होईल तिची. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. तो त्रासिक स्वरात म्हणाला. अहो जावई बापू, जनरीत आहे तशी जपायला हवेत आपल्या चालीरीती. तिची आई त्याला समजावत म्हणाली. सगळ्या चालीरीती जपण्याचा आपण मक्ता घेतलाय का? पण नाही, तुम्हा सगळ्यांना माणसांच्या जीवापेक्षा त्याचा आवाज चढलेला सगळ्यांनी आजच अनुभवला होता. तो रागात बाहेर निघून गेला.
त्याला काय झालं हे कुणाला समजलं नाही. त्याची वेदना फक्त तिच्यापर्यंत पोचली. होती. ती आलेच म्हणत त्याच्या मागे गेली. तो उगाच काहीतरी बडबडत असेल असं मानून घरात सगळे पुढच्या तयारीला लागले. ती बाहेर आली तेव्हा तो एकटाच पावसात भिजताना दिसला. तो पाठमोरा उभा होता. तीही तशीच त्याच्याकडे गेली. मुसळधार पावसात चिंब भिजलेली त्याला तिची चाहूल लागली. ती त्याच्यापासून 2 पावले दूर असताना तिचा पाय घसरला आणि तोल गेला. आता आपण पडणार असे वाटून तिने डोळे मिटले, पण तिला दणकट हाताचा स्पर्श जाणवला. तो हात त्याचा होता, कारण तिची चाहूल लागताच त्याने पटकन पुढे होऊन तिला सावरले होते. तिने हळू डोळे उघडले. ती त्याच्या बाहुपाशात होती. त्याने तिला तशीच उचलली आणि आत आला. आता आल्यावर सगळ्यांनी प्रश्नाचा भडीमार सुरू केला, पण तो काही न बोलता न थांबता तिला घेऊन पायऱ्या चढत होता. तिची नजर त्याच्या डोळ्यात होती आणि त्याची तिच्याकडे असूनही शून्यात हरवलेली. त्याने थेट तिला बाथरूममध्ये नेलं. ओलेत कपडे काढून टॉवेलनं अंग पुसलं आणि कपडे बदलून बेडवर बसवलं. स्वतः कपडे बदलून आला आणि टॉवेलने तिचे केस पुसू लागला. तोपर्यंत तीही तशीच बसली होती, कारण लग्नानंतर तिच्या केसांचं ऑफिशियली डिपार्टमेंट त्याच्याकडे होतं. म्हणजे कितीही घाई असली तरी तिचे केस तोच पुसणार हे ठरलेलं. तिचे लांबसडक केस पाठीवरून झऱ्यागत सोडले की थेट कमरेखाली पडायचे. मऊ ओलेत केस हातात घेऊन लाड करताना त्याला स्वर्गीय आनंद व्हायचा. तुला कल्पना आहेत का काय झालं असतं? जरा काळजी घेता येत नाही? तो रागवत म्हणाला, पण आज त्याच्या आवाजात एक प्रकारची शांतता होती. सॉरी सर, ती अपराधी भावनेने म्हणाली. अजूनही डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी माझ्या गळ्याखाली उतरत नाहीयेत. तू दूर जाणं. तो बोलता बोलता थांबला. एव्हाना केस पुसून झाले होते. तो टॉवेल बाल्कनीत वाळवायला घेऊन गेला. डोहाळे जेवण जूनच्या 3ऱ्या आठवड्यात ठरले. फक्त 2 आठवडे राहिले होते. आई आणि वहिनींनी हौशीने सारं केलं होतं. तिची आईही होतीच मदतीला. दिवस भरत गेले आणि शुक्रवारची सकाळ उगवली. लगबग आणि घरात नवचैतन्य घेऊनच सगळं घर फुलांनी सजलं होतं. सगळी तयारी झाली होती. घरच्यांपुढे असलेल्या अंगणातले हिरवळीवर फुलांची सजलेला झोपाळा ठेवला होता. लॉन असल्यामुळे वर स्लॅब होता, त्यामुळे पावसाचा प्रॉब्लेम येणार नव्हता. संध्याकाळी 4च्या दरम्यान पाहुणे यायला सुरुवात झाली होती. 7ला कार्यक्रम सुरू होणार होता, कारण आईंना तिचं बागेतलं तर वहिनींना चांदण्यातलं डोहाळे जेवण करायचं होतं. म्हणून दादाने हा तोडगा शोधून काढला होता आणि घरातल्या समोरच्या बागेत रात्रीच्या वेळी करा डोहाळे जेवण असं त्यांनी सुचवलं होतं. आणि सगळ्यांना हा तोडगा पटला होता. 6 वाजेपर्यंत वहिनी, ताई आणि तिच्या मैत्रिणींनी तिला छान तयार केलं होतं. तो काहीतरी घ्यायला रूममध्ये आला. मैत्रिणींच्या घोळक्यात आरशासमोर बसलेल्या तिला पाहून क्षणभर थबकला. तिच्या बाजूला उभा असलेल्या विश्वाला तो म्हणाला, विश्वा प्लीज. गालातल्या गालात हसत तिने सगळ्यांना बाहेर नेलं. तो अनुच्या जवळ गेला. तिला हात देऊन उठवलं आणि तिला एक वार न्याहाळलं. तिला त्या नजरेत खूप दिवसांनी तिची पूर्वीचा मुकुंद भेटल्यासारखं वाटलं. हिरवी नऊवारी नेसून फुलांची वाडी लेवून नटलेली अन गर्भापणाचा तेज तोंडावर उजळून निघालेली त्याची अनु त्याच्यासमोर उभी होती. त्याचे डोळे भरून आले. अहो काय बघताय असे? बोला ना काहीतरी. काही नाही ग. बघतोय माझ्या लेकीची आई कशी सुंदर दिसतेस. ती आवाक होत म्हणाली. काय म्हणालात? लेकीची आई म्हणजे तुम्ही मान्य केलंय ना आपल्या बाळाचं अस्तित्व? तिच्या आवाजात तिला झालेला आनंद झळकत होता. अगं बाळ माझंही असणार आहे.
अगं बाळ, माझंही असणार आहे, माझा सुद्धा अंश आहे तो, मग मी कसं नाकारेल त्याचं अस्तित्व? तो हळवा होत म्हणाला. हो, मला हीच काळजी सतावत होती. आता मला काही झालं तरी तुम्ही आपल्या बाळाला अंतर देणार नाही याची खात्री पटली मला. ती म्हणाली, अनु, आजच्या दिवशी तरी नको ना ते काकुळ तिला येऊन म्हणाला. असं कसं? आता मी नसण्याची सवय व्हायला हवी अहो तुम्हाला. पण घाबरू नका, आपली लेक नाही भासू देणार तुम्हाला उणीव माझी. आपली लेक नाही भासू देणार उणीव माझी, असं म्हणत असताना तिने पोटावर हात ठेवला. काय झालं? त्यानं विचारलं. लात मारते, ती हसत म्हणाली. 25? तो हळूच म्हणाला. काय 25? तिनं कुतूहलाने विचारलं. 25वी लात आहे ही, लबाड आहे चिवताई, तो पाठमोरा होत म्हणाला. सर, ती पुढे काही बोलण्याआधी तो रूममधून बाहेर पडला आणि ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. लगेचच तिच्या मैत्रिणी आत आल्या आणि तिला अंगणात घेऊन गेल्या. सवासिनीने ओट्या भरल्या, मैत्रिणींनी गिफ्ट दिलं आणि आता होती कार्यक्रमाची गंमत. विश्वाने तिच्या पुढे 2 वाट्या धरल्या. एकात पेढा होता जे मुलाचं प्रतीक होतं आणि एकात बर्फी होती ते मुलीचं प्रतीक होतं. आणि अनुने एका वाटेला हात लावला. त्यात बर्फी निघाली होती. तिने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या तोंडावर समाधान होते, कारण त्याला ही मुलगीच हवी होती. त्यानंतर फोटोशूट झाले. आता सेकंड हाफ होता, म्हणजेच वहिनीची हौस चालण्यातलं डोहाळे जेवण. त्यांनी तिच्यासाठी खास वेस्टर्न आउटफिट आणला होता. व्हाईट गाऊन आणि मॅचिंग असा व्हाईट पर्ल ज्वेलरी सेट. ती आली तेव्हा तो दुरूनच तिला पाहत होता. तेव्हा तिने विश्वा आली जिजू इथूनच काय? विश्वा आली, जिजू इथूनच काय बघताय? चला, तुमच्या सौंना झोका द्यायचा तुम्हाला. यावर त्याची काही रिॲक्शन नाहीये हे पाहून ती ओढूनच त्याला झोपाळ्याच्या ठिकाणी घेऊन आली आणि सगळ्यांच्या आग्रहा खातर त्याने थोडा वेळ झोका दिला. नंतर तो तिथून बाजूला सरकला. 9 वाजेपर्यंत सगळं आटोपलं. पाहुणे पांगले घरातले सुद्धा कपडे बदलून आले. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की तो बऱ्याच वेळापासून घरी नाहीये. अनु सौरभर झाली होती. परत मित्रमैत्रिणींना कॉल करून विचारत होती, पण कुणालाही माहीत नव्हतं तो कुठं आहे. रडून तिचे डोळे सुजून लाल झाले होते. घरातल्या सगळ्यांना तिला आवरताना नाकी नऊ येत होतं. शेवटी ती दाराबाहेर आली. रात्रीचे 10 वाजले होते. सगळे तिच्या मागे धावले. तेव्हाच तो आत येताना दिसला. घरच्यांनी तिला आत नेलं. पाठोपाठ तोही आला. तो चिंब भिजलेला होता. सगळे त्याला एकच विचारत होते की तो कुठे होता, तू कुठे होता, पण तो उत्तर द्यायला टाळत होता. म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. त्याने कपडे बदलले आणि जेवला. झोपण्यासाठी खोलीचं दार उघडून आत आला. अनु दिसली नाही. त्याने बाथरूममध्ये चेक केलं. तिथेही ती नव्हती. तो खाली आला. तिथेही कुठे ती नव्हती. तो बाहेर आला. ती झोपाळ्यावर बसलेली त्याला दिसली. सोसाट्यांचा वारा सुटला. पावसाची जोरदार धडक येणार असं वाटत होतं. तो तिच्या जवळ जाऊन बसला. तशी ती त्याला बिलगली आणि डोकं त्याच्या छातीवर टेकवलं. काय झालं, बरं वाटत नाहीये का? तो मृद आवाजातले तिला विचारत होता. मी बरी आहेस हो, पण मला राहून एकच चिंता सतावते. आणि ती कोणती? मी गेल्यावर आपल्या बाळाचं कसं होईल हे बघ. तू आधी हा विचार मनातून काढून टाक. डॉक्टर काही सांगू देत, मला माहित आहे ना तुला काही होणार नाहीये. तू स्वतःला सांभाळ. बाळाकडे लक्ष द्यायला मी आहे. वहिनी, आई सगळेच आहेत. तू स्वतःला जप. तो कसा बसा बोलत होता. त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. मुकुंदा, तिने आर्ततेने त्याला हाक मारली. बोल ना. त्याचाही आवाज खोल वाटत होता. माफ करा मला. तुमची राधा आयुष्याची 4 पाऊले तुमच्या सोबत चालण्यास असमर्थ
झालीये. सप्तपदी सोबत चालेल खरी, पण त्यामुळे तुमचं आणि ह्या येणाऱ्या जीवाचं आयुष्य मी दावणीला जुंपल्यागत वाटतंय, ती म्हणाली. असं नाहीये ग, असं म्हणून तिला समजावताना त्याच्या अश्रूंना बांध फुटला आणि तो तिच्या कमरेभोवती हात घालून रडू लागला. आता तिलाही रडू आवरत नव्हतं. तिचेही डोळे ओसांडून वाहत होते. मी खूप प्रयत्न केला स्वतःला समजवण्याचा, पण तुझ्याशिवाय माझं आयुष्य शून्य आहे. तुझ्याशिवाय माझं आयुष्य शून्य आहे अनु. मी नाही करू शकणार हे दिव्य तुझ्याशिवाय पार. प्लीज असं म्हणत तो रडत होता. ती त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होती. दादा आणि वहिनी सहज बाहेर आले होते तेव्हा त्यांना हे दोघे दिसले. जवळ गेल्यावर त्याने दादाला मिठी मारली आणि तिने वहिनींना. त्या दोघांना समजत नव्हतं नक्की काय झालंय. आधी दोघांना त्यांनी घरात आणलं, दोघांना पाणी दिलं. शांत झाल्यावर तो सांगण्याच्या बेतात होता, पण ती त्याला अडवत होती. पण शेवटी त्याने सगळं सांगितलं. हा खरं तर सगळ्यांसाठी खूपच मोठा धक्का होता. सगळेच त्यामुळे चिंतातूर झाले. आता रागवून फायदा नव्हता. सगळे हतबत होते. आता तिची नीट काळजी घेणं हेच त्यांच्या हातात उरलं होतं.